नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा देणारा असा आहे। म्हणजे गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये जो पाऊस झाला होता तो अत्यंत कमी पाऊस झाला होता आणि त्यामुळे शासनाने काही तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला होता। परंतु अद्यापही काही तालुके असे होते की ज्यांना समाविष्ट करणं आवश्यक होतं, परंतु त्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता। त्या तालुक्यातील जी महसूल मंडळ आहेत त्या मंडळांसाठी महाराष्ट्र शासनाने एक GR काढलेला आहे। तो GR 16 फेब्रुवारी 2024 या दिवशी निर्गमित केलेला आहे। तर हा जो GR आहे तो GR काय सांगतोय याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथं पाहू शकता राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या 1021 महसुली मंडळापैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत। तर या GR ची सविस्तर माहिती आता आपण इथून पुढे घेणार आहोत। मित्रांनो, या GR साठी जो शासन निर्णय झालेला होता तो शासन निर्णय काहीसा अशा प्रकारचा आहे। मित्रांनो, राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये 75% पेक्षा कमी पाऊस झालेला आहे किंवा 750 मिलीमीटर पेक्षा कमी पर्जन्यमान झालेला आहे, अशा मंडळाचा समावेश या GR च्या माध्यमातून शासनाने दुष्काळग्रस्त मंडळामध्ये केलेला आहे। तर याशिवाय मित्रांनो 1021 महसूल मंडळापैकी ज्या मंडळाची विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या महसूल मंडळात अद्यापपर्यंत पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेली नाहीत, अशी मंडळे सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत। तर मित्रांनो, हा जो GR आहे हा GR ज्यावेळेला निघाला त्यावेळेला कोणकोणत्या सवलती इथं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लागू करण्यास शासनानं मंजुरी दिली आहे। त्या सवलती अशा आहेत, जे तुमचं कर्ज आहे सहकारी कर्ज, या सहकारी कर्जाचं पुनर्गठन करण्यात येणार आहे। याशिवाय मित्रांनो तिसरी सवलत अशी आहे की शेतीशी निगडीत कर्ज वसुली थांबवली जाईल। याशिवाय कृषी पंपाच्या चालू वीज बिलामध्ये जवळजवळ 33.5% इतकी सूट दिली जाणार आहे। या व्यतिरिक्त शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कामध्ये माफी इथं मिळणार आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेलं आहे ते परीक्षा शुल्क इथं माफ करण्यात येणार आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात इथं शिथिलता या GR मुळे मिळणार आहे। याशिवाय ज्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होणार आहे त्या ठिकाणी आवश्यक अशा त्या ठिकाणी पाणी पुरवण्यासाठी टँकरचा वापर करण्यास इथं मंजुरी दिली जाणार आहे। त्यानंतर मित्रांनो टंचाई जाहीर केलेल्या गावामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी जी आहे ती खंडित इथं करता येणार नाही। म्हणजे त्या शेतकऱ्यांना इथं अखंडित पद्धतीनं जी वीज आहे शेतीसाठी ती वीज या ठिकाणी मिळणार आहे। हा जो GR आहे मित्रांनो हा GR शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती सुद्धा उपलब्ध आहे। याचा संकेतांक सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। या साईटवरती जाऊन हा संकेतांक टाकून तुम्ही हा जो शासन GR आहे तो शासन GR पाहू शकता। मित्रांनो, जी महसूल मंडळे या शासन निर्णयानुसार समाविष्ट करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये जो पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका आणि हवेली तालुक्यामधील जी महसूल मंडळ आहेत त्याच्यामध्ये उरळी देवाची, डोनाजे, खानापूर, कोंडवे, धावडे, अष्टापूर, लोणीकंद, लोणी काळभोर, भोर तालुक्यामध्ये हरणस, जुन्नर तालुक्यामध्ये वडज, मड, ओझर, खेड तालुक्यातील वेताळा, करंज, विहरे, आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर। याशिवाय सातारा जिल्ह्यामध्ये करंजे तर्फे सातारा, कोडोली, कोरेगाव जो तालुका आहे त्याच्यातील साप महसूल मंडळ, कराड तालुक्यातील येळगाव महसूल मंडळ, पाटण तालुक्यातील येराड, आवरडे, मारुल हवेली, फलटण तालुक्यातील कोळकी, खटाव तालुक्यातील कलेढोण, भोसरे, मान तालुक्यातील वरकुटे, मलवडी, आंधळी,
त्याशिवाय मित्रांनो जो सांगली जिल्हा आहे, सांगली जिल्ह्यामध्ये वायफळे, तासगाव तालुक्यातील, त्यानंतर जत तालुक्यातील तिकोडी, सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील मजरेवाडी, बाळे, कोंडी आणि सोरेगाव जो दक्षिण सोलापूर तालुका आहे याच्यातील औराद हे महसूल मंडळ, अक्कलकोट तालुक्यातील नागनसूर, मोहोळ तालुक्यातील अनगर, पंढरपूर तालुक्यातील खर्डी आणि रोपळे आणि मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ या महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। याशिवाय मित्रांनो जो कोल्हापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुका, करवीर तालुक्यातील उचगाव, गोकुळ, शिरगाव आणि शिंगणापूर, तसेच हातकणंगले तालुक्यातील कुंभोज आणि शिरोली या महसूल मंडळांचा समावेश केलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, न्यायडोंगरी, बाणगाव, बुद्रुक, भारडी, चांदवड तालुक्यातील सिंगवे, धोंडबे, नाशिक तालुक्यातील महिरावणी, भगूर, याशिवाय बागलठाण तालुक्यातील मुंजवाड, किकवार, खुर्द, टेंबेवरचे, निफाड तालुक्यातील पालखेड, विंचूर, देवळा तालुक्यातील खर्डे जो धुळे जिल्हा आहे मित्रांनो, या धुळे जिल्ह्यातील देवपूर, वलवडी, मोहाडी, महिंदळे, देऊर, कापडणे, न्याहाळोद, गाड उतार, मोघन या मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। जो साक्री तालुका आहे, साक्री तालुक्यातील शेवाळी, छाईल, जैताने, बळसाणे, रोहोड, कुडासी, टेंभे, प्रवारसा, सामोडे, छेडवेल आणि बल्लाणे या महसूल मंडळाचा या JR मध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्याशिवाय धुळे जिल्ह्यातील शिरपूर या तालुक्यातील गिधाडे, करवंद, कोडी, दहिवद, त्यानंतर मित्रांनो जो जळगाव जिल्हा आहे, जळगाव जिल्ह्यातील जळगाव मधील कानळदा, शिरसोली, जामनेर मधील गारखेडा, पाळधी, भुसावळ मधील खडका, मुक्ताईनगर मधील निमखेडी, बोदवड मधील शेलवड, एरंडोल, भालगाव, बुद्रुक, धरणगाव मधील जोरखेडा, पारोळा तालुक्यातील सार्वे, बुद्रुक, बोळे, अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा, खेडावे, चोपडा तालुक्यातील अडगाव, यावल तालुक्यातील अंजा, सावरखेडे, याशिवाय मित्रांनो रावेल तालुक्यातील पाळ, केराळे, पाचोरा तालुक्यातील लोहहाटार, शिंदाड, भडगाव तालुक्यातील गिरड, गोंडगाव, चाळीसगाव तालुक्यामधील वाघळी, पाठण, जामखेड तालुक्यामधील साखद, पाटोदा, याशिवाय मित्रांनो अहमदनगर जो जिल्हा आहे, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुका, शेवगाव तालुका, श्रीगोंदा तालुका, पारनेर, नेवासा, राहता, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, पाथर्डी, राहुरी, नगर, कर्जत, संगमनेर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील फुलंब्री तालुका, सिल्लोड, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, गंगापूर या तालुक्यातील सुद्धा काही महसुली मंडळांचा यामध्ये समावेश केलेला आहे। याशिवाय जालना जो जिल्हा आहे, जालना जिल्ह्यातील जाफराबाद, परतूर, घनसांगवी हे जे तालुके आहेत या तालुक्यामधील सुद्धा काही महसूल मंडळांचा समावेश यामध्ये केलेला आहे। याशिवाय परभणी जिल्ह्यातील परभणी, पूर्णा, पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू या तालुक्यातील जे महसुली मंडळ आहेत त्यांचाही समावेश यामध्ये केलेला आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीनं काही जी महसुली गावं आहेत किंवा महसुली मंडळ आहेत त्यांचा नव्याने दुष्काळग्रस्तांच्या यादीमध्ये त्या मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्यांना काही सवलती या JRच्या माध्यमातून मिळणार आहेत। तर मित्रांनो हा जो JR आहे हा JR मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देतो, त्या लिंकवरती तुम्हाला हा JR पाहता येईल। तो त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करून किंवा त्याची प्रिंट काढून सुद्धा तुमच्या गावाचं किंवा तुमच्या महसुली मंडळाचं नाव यामध्ये आहे का ते पाहू शकता। तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि अशाच नवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आणि शासनाच्या JRसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।